पान नंबर कुठे आला आपण? पान नंबर 87. 87. 87. चल. खालून शेवटचा तयारी तर श्री गुरु. हा, पान नंबर 87 बरोबर. विचार सागर तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये पान नंबर 87. बघा आता विषय सुरू होता सत्ख्याती आणि सत्ख्यातीचे मत आपण काल पाहिले. तर सत्ख्यातीवादी काय म्हणतो की रज्जू असेल किंवा रज्जूवरती सर्प असेल तर हे सर्व त्या ठिकाणी काय सत्य आहे. सत्य असण्याचं कारण काय सांगितलं की सर्व पदार्थ हे पंचमहाभूतापासून निर्माण होत असतात आणि पंचमहाभूतातले पदार्थ मिथ्या नसून ते काय सत्य आहे. मग एक पदार्थ म्हणजे जो तुम्हाला प्रतिभाषिक किंवा जो पदार्थ तुम्हाला भासतो तो तुम्हाला मिथ्या का वाटतो, तर मिथ्या वाटण्याचं मागचं कारण एवढंच आहे की मूळ अधिष्ठान पदार्थ आहे, त्याच्या अवयवाचा तुम्हाला जेव्हा ज्ञान होतं तेव्हा मिथ्या भासलेल्या पदार्थाचे अवयव, त्या अवयवांचा काय होतो, ध्वंस होतो, म्हणजे नाश होत असतो. वास्तविक पाहिला तर तो पदार्थ काय त्याच ठिकाणी आहे असं सत्ख्यातीवादी म्हणतो, म्हणून त्याला मिथ्या म्हणण्याचं काही कारण नाही. यावरती आता शिष्य त्या ठिकाणी सांगत असतो की मी सगळे ख्याती त्या ठिकाणी पाहिल्या, म्हणजे असत ख्याती पाहिली, आत्मख्याती पाहिली, अन्यथा ख्याती पाहिली, अख्याती ख्याती पाहिली. हे सगळ्या ख्याती मला कळाल्या त्या ठिकाणी. पण शेवटची जी सत्ख्याती आहे त्या सत्ख्यातीमध्ये तुम्ही रज्जू सर्प किंवा शुक्त रजताचा जो दृष्टांत ह्या ठिकाणी सांगितलं, म्हणजे आपण ऐकला, तर त्यावरती सगळं सत्य आहे हे याचे जे मत आहे का नाही, ते खरोखर बरोबर आहे का, युक्त आहे का, असं याचा उलगडा करून मला सांगा. तेव्हा श्री गुरु त्याचं समाधान सांगतात की बाबा हे सत्ख्यातीवादी जो आहे याचं मतसुद्धा काही संगतवार आहे असं जर वाटत असेल तर हे मात्र बरोबर नाही. कारण याचा कोणालाही कुठेही अनुभव आहे का, तर याचा कोणालाही कुठं अनुभव नाही. खरोखर रज्जूवरती सर्प म्हणा किंवा शुक्तीवरती रजत म्हणा, जर अशा पद्धतीनं जर आपल्याला सापडलं असतं, नाहीतर आता सांगितल्याचे का सोनं खरेदी करू नका, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत मागवत चालल्या. आपल्याला काही पुढे शोधायची गरज नसती पडली, आपण गेलो असतो, शुक्तीवरती रजत मिळालं असतं, घेऊन पण आलो असतो. अनेक पदार्थ आपल्यावर सोनंसुद्धा प्रतितीला येऊ शकतं. मग आपल्याला सोनाराकडे जाऊन खऱ्या सोनं आणण्याची काही गरज पडली नसते, तर आपण तिथूनच सोनं नसतं आणलं का, आपल्याला काही गरज नसती पडली. आणि एवढ्या महागाचं तरी काही घेण्याची गरज पडली असती, गरज नसती पडली. म्हणूनच काय म्हटलं की कोणाला याचा अनुभव आहे का, हे खरंच सत्य आहे, अनुभवच नाही. आणि कोणत्या तरी काळामध्ये अनुभव आहे का, कोणत्याच काळामध्ये अनुभव नाही. म्हणजे शुक्तीवरती रजत जेव्हा आपल्याला पहिल्यांदा दिसलं तेव्हाही तिथं नव्हतं, जवळ जाऊन पाहिलं तेव्हाही नव्हतं, आणि नंतर तिथून दूर गेलो तरी पण नव्हतं. म्हणजे त्या शुक्तीच्या ठिकाणी रजताचा काय अत्यंत अभाव आहे, म्हणजे त्रिकालिक अत्यंत अभाव आहे, म्हणजे तिन्ही काळामध्ये तिथं पदार्थ नाही. मग काय केला नियम, जे आधी नसतं, जे नंतर नसतं, मधी फक्त प्रतितीला येत असतं, ते सत्य असतं का, ते मात्र सत्य नसतं. मग हा आकार आपल्याला प्रतितीला येतो, हा प्रतितीला येण्याच्या मागचं कारण काय, तर त्या प्रतितीला येण्याच्या मागचं कारण त्याचं असणारं अज्ञान, हेच त्या प्रतितीचं खरं कारण आहे, असं लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर आता शिष्याने परत म्हणला, महाराज सत्ख्याती मत असंगत आहे हे आता आम्हाला कळलं, पण आता असत्ख्याती मानायची नाही, आत्मख्याती मानायची नाही, परत अन्यथा ख्याती मानायची नाही, अख्याती मानायची नाही, आणि सत्ख्याती पण मानायची नाही. मग मानायची झाली तर आम्ही कोणती ख्याती मानावी, तर मग श्री गुरु सांगतात बाबा ह्या सगळ्या ख्यात्या
आणि अशा पद्धतीनं हे सगळं भासमान प्रतीतीला येतं. त्याची संगती लावण्याकरता एकच ख्याती त्या ठिकाणी शुद्ध आहे, ती म्हणजे कोणती? वेदांत पक्षाची अनिर्वचनीय ख्याती शुद्ध आहे. येणंच मात्र त्या पदार्थाची काय संगती आपल्याला व्यवस्थित लावता येते. ह्या ख्यातींना सगळी संगती लावता येण्याचं मागचं कारण काय? तर बाकीच्या ख्यात्या आहे ना, तर त्या व्यावहारिक पदार्थाची संगती लावण्याकरता ठीक होतात, पण प्रातिभाषिक पदार्थाची संगती लावायची म्हणली का त्या ख्याती मात्र संगतवर ठरत नाही. मग प्रातिभाषिक सप्तमानाची जर झाली तर एकदम अनिर्वचनीय ख्याती ही मात्र अतिशय शुद्ध आहे. आता त्यावरती अनिर्वचनीय हा शब्द त्यांनी उच्चारला, पण उच्चारल्याच्या नंतर शिष्यांना जरा थोडं वेगळंच वाटलं. तर शिष्य म्हणू लागले, हे जे तुम्ही बोलता ना, मला हे जरा थोडं काहीतरी विलक्षण वाटतं. म्हणजे काय विलक्षण वाटतं? कारण शब्दच असा उच्चारला तुम्ही, अनिर्वचनीय. निर्वचन म्हणजे कथन करणं, सांगणं, प्रतिपादन करणं, आणि निर्वचन म्हणजे कथन करणं, सांगणं, प्रतिपादन करणं, आणि अनिर्वचन म्हणजे नाही, कथन करता येत नाही, सांगता येत नाही, बोलता येत नाही, प्रतिपादन करता येत नाही. मग हे नक्की सांगणं आहे का सांगणं नाही? म्हणजे सांगणं असून सांगणं नसल्यासारखं झालं का नाही या ठिकाणी. म्हणजेच त्याला ह्या असणाऱ्या अनिर्वचनीय ख्यातीचं तात्पर्यच कळालं नाही. ह्या अनिर्वचनीय शब्दाचं तात्पर्य त्याला मात्र कळलं नाही. याची एक शक्ती असते. आता ती रुक्ती शक्ती, शब्दशक्ती ह्या आपण पुढं विचारात घेणार आहे. त्या शब्दाला सुद्धा काही शक्ती असते. असं आता आपण नेहमी एक उदाहरण असं पाहतो की एक महाराज बसले होते आणि त्या ठिकाणी त्यांना प्रश्न समाधान मिळवण्याकरता काही लोक तिथं येत असायचे. तर एक मनुष्य आला, शेतकरी होता, आणि शेत आहे ना पाण्या वाचून सुकून चाललं होतं. तर मग मला शेत पाण्या वाचून सुकून चाललेलं आहे. तो विचारतो त्याच्यामध्ये एक मुलगी लगेच पळत आली, म्हणले, बाबा दिवा विझत आहे. आता काय करू, दिवा विझत आहे. तिचं होतं न होतं तर तेवढ्यात एक जण आहे ना, त्याची बायको मरण पावली होती, आणि मरण पावली होती तेव्हा तो म्हणून आला, महाराज पत्नी मरण पावली, आता काय करू? तिघांनी विचारलं, काय करू? शेत ज्याचं त्या ठिकाणी सुकून चाललेलं आहे, महाराज काय करू? एक जण विचारती मुलगी, बाबा दिवा विझतो, काय करू? आणि एक जण म्हणतो, माझी पत्नी मरण पावली, मी काय करू? तर त्या तिघाला आहे ना एकच उत्तर दिलं, म्हणले पाठ लावा असा शब्द सांगितला. आता एक शब्द उच्चारल्याच्या नंतर त्या एका शब्दामध्ये तिघांचं सुद्धा काय समाधान झालं. पण ज्याला त्याचं तात्पर्य कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं तो म्हणून हा मला काय समाधानाचं उत्तर सांगितलेलं नाही. पण तिघांना उत्तर एकच. आता समजा शेत सुकले पाण्या वाचून, मग काय करायचं? तर पाठ लावायचा, पाटापाटाने पाणी शेताला घेऊन जायचं. आता समजा दिवा विझत असेल तर त्याला काय पर्याय? तर त्याला एकच पर्याय, जर विझत असेल तर घरात पाटा असतो ना, तो पाट तिथं आडवा लावा म्हणजे विझणार नाही. आणि तिसऱ्याला विचारलं, पत्नी मरण पावलेला, मग पाठ लावा शब्दाचा अर्थ होतो मोथर. तर ते म्हणजे लग्न झालेलीच असेल तर ती आणू शकतं, लग्न करू शकतं, अशा पद्धतीनं तिथं त्याला म्हणतात पाठ लावणे, असं त्याचा एक अर्थ होत असतो. म्हणजे तिघांच्या समाधानासाठी एका शब्दाची योजना केली, पण त्याचं तात्पर्य आपल्याला कळलं पाहिजे. तसं तुम्हाला अनिर्वचनीय ख्याती सांगितली, तर अनिर्वचनीय ख्यातीचं तात्पर्य, अभिप्राय हा मात्र कळला नाही. मग एक अर्थाने कळला, पण तो कसा यथार्थ रूपाने कळला नाही. म्हणून त्यावरती श्री गुरु म्हणतात की तू जो म्हणतोय की नाही ते बरोबर आहे, पण सगळं तसं आहे का? सगळं मात्र तसं नाही. त्याची ख्यातीची रीत आता हे तुला मी समजून सांगतो. मग ख्यातीची रीत तुला समजून कळाली की मग तुला आमची अनिर्वचनीय ख्याती लक्षात येईल. आता मला असं वाटतं ह्या पॅरेग्राफपर्यंत आपण येऊन थांबलो होतो. त्या पॅरेग्राफला खाली पहा. श्री गुरु सांगतो रीत थोडी कठीण आहे. आता ही रीत आहे ना थोडी कठीण आहे. बरं, ही रीत कठीण जरी असली बरं का, तरी आता ह्या रीतीला समजून घेण्याशिवाय आता आपल्याला दुसरा काही पर्याय नाही. कारण एकदा इथून आता ही अनिर्वचनीय ख्यातीची रीत सुरू झाली. ही रीत आपल्याला काही लक्षात आली पाहिजे म्हणजे ही काही फार कठीण आहे असं काही नाही. ही एकदम सरळ रीत आहे. कारण ह्या सगळ्या आता असत ख्याती,
आत्मख्याती, आख्याती, अन्यथा ख्याती, सत्ख्याती यांच्या रीतीचं आपल्याला काहीच तात्पर्य नाही राहिलं. कारण यांच्या रीतीचा जर विचार केला, यांच्या पद्धतीचा जर विचार केला तर रज्जू सर्प किंवा शुक्तीवरती रजत किंवा परमात्म्यावरती आपल्याला जगत का भासतं याची संगती लावण्याकरता यांच्या रीतीचा जर विचार केला तर आयुष्य संपून जाईल, तरी आपल्याला हे सगळ्याची संगती लागणार नाही. मग ह्या सर्वाची जर संगती लावायची असेल तर त्याला एकमेव रीत म्हणजे अनिर्वचनीय रीत हे आपल्याला मात्र समजून घ्यावा लागेल. यानेच संगती लागते, बाकीच्या कोणत्याही रीतीने मात्र संगती लागणार नाही. आणि एकदा ही अनिर्वचनीय रीत सुरू झाली की कुठपर्यंत अगदी विचारसागराचा 7वा तरंग संपला तरी हा अनिर्वचनीय रीत आहेच. ते म्हणले आता हा ग्रंथ ठेवून द्या, आता आपण वृत्ती प्रभाकर घेऊ, तरी अनिर्वचनीय रीत आहेच. ज्ञानेश्वरी घ्या, आता कोणती रीत आहे? अनिर्वचनीच रीत आहे का नाही? तैसे सतना असत होय जे विचाराचे नामना साय आयशा परीचे आहे अनादी म्हणते ती माया सांगितली का कोणती रीत? अनिर्वचनीय रीत. रज्जू सर्पाकार भासले जगडंबर, कोणती रीत? अनिर्वचनीय रीत. पंचदशी आली, कोणती रीत? अनिर्वचनीय रीत. कोणताही ग्रंथ घ्या, कोणती रीत मानावं लागेल? अनिर्वचनीय रीत. दुसरी रीत आहे का तिथं? दुसऱ्या रीतीला महत्त्व नाही. म्हणून आता ही रीत कठीण जरी असली तरी आपल्याला समजून मात्र घ्यावा लागेल. कठीण कुठपर्यंत असतं बरं? जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत कठीण वाटतं. एखादं गाव आपल्याला माहितीच नाही आणि त्या गावाला जायचं, काळजी लागते कसं गाव असन, कसा रस्ता असन. एकदा त्या गावाला गेलो की मग म्हणतो अरे बाबा काही कठीण नाही, मी जाऊन आलो त्या गावाला, एकदम सरळ सोपा रस्ता आहे. म्हणजे जात नाही तोपर्यंत कठीण वाटतं आणि जाऊन आल्यावरती कठीण वाटतं का? तसं एकदा ही रीत लक्षात आली, नाहीतरी आता वरती त्याने सांगितली म्हणजे थोडी लक्षात आली, आता खाली फक्त त्याचा विस्तारित विचार केला की रीत आपल्याला पूर्णपणे लक्षात येऊन जाईल. ती सांगतो, रीत थोडी कठीण आहे म्हणून लक्ष देऊन ऐक. मंद अंधकारात रज्जूवर सर्प प्रत्यक्ष भासतो, ही गोष्ट निर्विवाद आहे. बघा आता पूर्ण प्रकाश नाही आणि पूर्ण अंधार नाही. बघा रीत एकदम बारीक समजून घ्या म्हणजे तुम्हाला त्याची बरोबर संगती लागेल. मंद अंधकारादी काय दोष आहे, त्या मंद अंधकारादी दोषामध्ये शुक्तीवरती रजत अशा पद्धतीनं आपल्याला प्रतीतीला येत असतं. बरोबर ना? मंद अंधकारादी दोष असेल तर त्यावरती शिंपलं पडलेलं असावं, त्या शिंपल्यामध्ये आपल्याला चांदी प्रतीतीला येत असते. का दुसरा दृष्टांत घ्यायला पाहिजे या ठिकाणी? आपल्याला काय घ्यायला पाहिजे? रज्जू सर्प. मंद अंधकारादी दोषामध्ये रज्जू सर्पच घ्यावा लागेल, कारण शुक्ती रजताचा दृष्टांत तिथं चालेल का? तिथं चालणार नाही. मग शुक्तीवरती रजत भासलं ती सुद्धा सत्ता मानावं लागते आपल्याला, पण ती कोणती? प्रातिभाषिक. नेटवर गेलं होतं का माझं? आलं का आता? बरं चला. मंद अंधकारात रज्जूवरती सर्प प्रत्यक्ष भासतो, ही गोष्ट निर्विवाद आहे. भासतो की नाही सर्प? सर्प भासला म्हणून तुम्ही सर्प म्हणले का सर्प न भासता तुम्ही सर्प म्हणले? बरं, ज्या अर्थी तुम्हाला काहीतरी भासले त्या अर्थीच तुम्ही म्हटले ना काहीतरी आहे, म्हणजे त्याचं विशेष रूपाने ज्ञान झालं तेव्हा तुम्ही त्याला म्हणजे मूळ अधिष्ठान पदार्थाचं विशेष रूपाने ज्ञान नाही, त्याचं सामान्य रूपाने ज्ञान. आणि त्याच्यावर जो पदार्थ भासला त्या सर्प भासण्याला कारण काय? अंतःकरणामध्ये पूर्वीचे काय सर्पाचे संस्कार, सर्पांशामधली स्मृती, आणि तिथं तुम्ही काय म्हटले? हा सर्प आहे. मग ज्या अर्थी तुम्हाला काहीतरी भासले, काहीतरी दिसले, मग दिसले म्हणून तर तुम्ही म्हटले, न दिसता तुम्ही म्हटले असते का? म्हटलेच नसते. मग हे आपल्याला निर्विवाद म्हणजे याच्यात काय वाद घालण्याची काय आवश्यकता आहे का? वाद घालण्याची आवश्यकता नाहीच आहे ना. प्रत्येक जणांनी वाद घातला ना, भासले म्हणून प्रत्येक जण वाद घालतो की नाही? असत ख्यातीपासून तर अगदी अनिर्वचनीय ख्यातीपर्यंत सगळ्याला काहीतरी तिथं भासलेलं आहे. कारण 5 पुरुष चालले होते आणि 5 पुरुषाला भासले म्हणून तर ती एका ठिकाणी बसून चर्चा करत आहे ना. म्हणून आपल्याला तो पदार्थ मानावा लागेल. तुम्ही म्हणाल नाही ना रज्जूवर सर्प नाही, कसं नाही? अहो होता म्हणून तर तुम्ही चर्चा करताय की नाही? म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला वाद घालता येणार नाही. ही गोष्ट तुम्हाला निर्विवाद कबूल करावा लागेल. ही गोष्ट निर्विवाद आहे, पदार्थ असल्याशिवाय भासत नाही, हे कोणाचे कबूल करावे लागेल.
पदार्थ असला तरच भासतो, पदार्थ नसला तर भासल का? भासणार नाही. म्हणून तुम्हाला पदार्थ असल्याशिवाय भासत नाही हे कोणासही कबूल करावे लागेल. कसं कबूल करावं लागेल? निर्विवाद, म्हणजे वादावाद करावा लागणार नाही, तर्क करावा लागणार नाही, कबूल करावा लागेल. मग हे असं जर आपण म्हटलं, मग आपल्याला असं वाटतं की शिष्य म्हणत होता की बाकीच्या ख्यात्यांचं नाही काय बरं का, असत ख्याती, आत्मख्याती, आख्याती आहे का नाही, अन्यथा ख्याती यांचं काय नाही, पण मला सत्ख्यातीवाद्याचं जरा बरं वाटतंय असं कोण म्हणत होता? शिष्य म्हणत होता. आणि हे सुद्धा काय म्हणतात, ज्या अर्थी पदार्थ होता त्या अर्थी तो भासला, त्या अर्थी तो पदार्थ तुम्हाला मानावा लागेल. अहो मग सत्ख्यातीवाद्याने मानलाच होता नव्हता, मग त्याची ख्याती काय चुकीची होती का? होतीच बरोबर ना, कारण तुम्ही एवढं निर्विवाद म्हणता आणि कबूल करावं लागता, म्हणजे त्याची ख्याती काय संगतवारच होते. मग तुम्ही त्याचा त्याग केला ना, आपल्या ख्यातीचा स्वीकार केला, आणि तुम्ही परत काय करता, त्याच ख्यातीचं वर्णन करून सांगता. आणि तुम्ही तिला नाव काय देता? अनिर्वचनीय ख्याती. अनिर्वचनीय ख्याती म्हणण्यापेक्षा सत्ख्यातीवादीच म्हणा ना, बरोबर आहे की नाही? असं वाटतं आपल्याला. परंतु ख्याती अगदी तशीच सांगायची, परंतु तशी जरी सांगितली, पण त्यामध्ये जो पदार्थ भासला तो कोणत्या सत्तेतला होता त्याने सांगितलं का? तसं त्याने मान्य केलं का? त्याने मान्य केलं नाही. आपल्याला सत्ता पण त्या पदार्थाची पाहिजे, मग आपल्याला त्याची संगती लागणार आहे. बघा आता पदार्थ असल्याशिवाय भासत नाही हे कोणासही कबूल करावे लागेल. हे कबूल केले म्हणजे ज्या अर्थी रज्जूवर सर्प दिसतो त्या अर्थी तेथे सर्प आहे असे मानलेच पाहिजे. इथपर्यंत ठीक आहे. ज्या अर्थी सर्प होता त्या अर्थी सर्प त्या ठिकाणी मानावा लागेल. इथपर्यंत ठीक झालं? ठीक आहे. आता इथं तुम्हाला आहे ना कुठं जर शंका वाटत असेल की आम्हाला जरा थोडं या ठिकाणी विसंगत वाटतं, तर लगेच तुम्ही तिथे आहे ना प्रश्न करा वाटलंच तर. तुम्ही जर काही शंका जर येत नसेल आणि शंका येण्याचं काही कारण नसेल, म्हणजे जागृत नसेल, झोपी जाऊनच ऐकत असेल, तर मग शंका पण येणार नाही. डोकलं घेऊन जर ऐकत असेल तर मग शंका येणार नाही. आणि इथं शंका तर आलीच पाहिजे, बरोबर आहे ना? मग शंका आपल्याला, आणि जर यथार्थ रूपाने कळलं तर मग शंका येणार नाही. म्हणून लक्ष देऊन ऐका. असे मानलेच पाहिजे. यावरून रज्जूवर भासणारा सर्प वंध्यापुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे असे मानणे शक्य नाही, आहे का नाही? कारण तो वंध्यापुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे. असत पदार्थाची कधी प्रतीती येते का आपल्याला? असत पदार्थ कधी भासतो का आपल्याला? भासत नाही. म्हणून त्याला वंध्यापुत्राप्रमाणे तुम्ही अत्यंत असत असं म्हणू शकता का? असं म्हणू शकत नाही. लक्षात घ्या. यावर सत्य सर्प तेथे नसतो हे सत्ख्यातीवादीशिवाय सर्व पक्षास मान्य आहे. ऐका, परत त्याने काय सांगितलं? परत सत्ख्यातीवादीला जसं काही महत्त्व दिल्यासारखं झालं ना, परत महत्त्व दिल्यासारखं झालं. तर तो काय म्हणतो? सत्ख्यातीवादी सोडून बाकीचे सगळे कसे मानतात त्या ठिकाणी? मिथ्या मानतात. आणि सत्ख्यातीवादी मात्र कसं मानतो? सत्य मानतो. मग व्यावहारिक सत्य सर्प तेथे नसतो, सत्ख्यातीवादीशिवाय सर्व पक्षास मान्य आहे. आता हे सगळे पदार्थ व्यावहारिक मानतो ना, म्हणून बाकीच्या पक्षामध्ये मान्य नाही, या पक्षामध्ये मात्र मान्य आहे. जर सत्ख्यातीच्या मताप्रमाणे व्यावहारिक सर्प रज्जूवर होता असे मानावे तर रज्जूचे ज्ञानाने त्याचा नाश होतो, तो कसा व्हावा? बघा आता बाकीच्या ख्यात्यांचा नाही विचार आला, पण सत्ख्यातीवाद्याचा विचार आला का नाही या ठिकाणी? सत्ख्यातीवादीचा विचार आला. बाकीचे ख्यातीवादी काय म्हणतात? तो सर्प कसा आहे? भासतो, आहे का नाही, पण तो त्या ठिकाणी नसतो. आणि सत्ख्यातीवादी काय म्हणतो? ज्या अर्थी तो भासतो तो पदार्थ कसा असतो? सत्य मात्र त्या ठिकाणी असतो. मग सत्य जर त्या ठिकाणी असतो तर मग जो त्याच्यावरती भासलेला पदार्थ आहे, तो ज्याच्यावरती भासतो तो अधिष्ठान पदार्थ आहे, त्याचं जर ज्ञान झालं, म्हणजे शुक्तीचं जर तुम्हाला ज्ञान झालं, तर शुक्तीच्या ज्ञानाने मात्र हा असणारा पदार्थ कोणता? शुक्तीच्या ज्ञानाने कोणता पदार्थ? शुक्तीवरती कोणता भासतो पदार्थ माहिती आहे का? रजत भासतं. मग त्या रजताची निवृत्ती म्हणजे नाश का होतो सांगा? आता त्याचा नाश नाही व्हायला पाहिजे, तो जर मानतोच का, आहे का नाही? मग जर सत्ख्यातीच्या मताप्रमाणे व्यावहारिक सर्प रज्जूवर होता असे मानावे तर रज्जूचे ज्ञानाने त्याचा नाश होतो, तो कसा व्हावा?
एक व्यावहारिक पदार्थाच्या ज्ञानाने दुसरा व्यावहारिक पदार्थ नष्ट होतो असा अनुभव नाही. दोन्ही पदार्थ जर व्यावहारिक असेल तर दोन्ही पदार्थ व्यावहारिक असेल तर व्यावहारिक पदार्थाचा कधी नाश आहे का? कधीच नाश होऊ शकत नाही. हे लक्षात आलं की नाही? मग तो पदार्थ कसा मारावा लागेल? म्हणजे अधिष्ठान जर त्या ठिकाणी रज्जू असेल आणि त्यावरती भासलेला जर सर्प असेल तर त्याची तुम्ही व्यावहारिक सत्ता मानणार का प्रातिभाषिक सत्ता मानणार? स्वप्न पाहिलं का नाही कोणी? प्रातिभाषिक सत्तेत स्वप्न कसं असतं, त्या ठिकाणी तुम्हाला स्वप्नामध्ये हे सगळे पदार्थ प्रतीतीला येतात. मग सगळे पदार्थ प्रतीतीला जेव्हा तुम्हाला येतात ते कुठपर्यंत सत्य असतात? जोपर्यंत झोपेत असतात, जोपर्यंत स्वप्न असतं तोपर्यंत पदार्थ सत्य असतात की नाही? जैसे स्वप्न माझे देखिजे तव स्वप्नचे साच अपिजे, मग चेवणे पाहिजे तव काही नाही. जोपर्यंत स्वप्नात असता, स्वप्न जोपर्यंत पडतं, स्वप्नात ते जोपर्यंत पदार्थ असतात तोपर्यंत ते सारे पदार्थ आपल्याला खरे वाटतात. कुठपर्यंत खरे वाटतात? जोपर्यंत आपण स्वप्नात आहोत, म्हणजे जोपर्यंत आपण प्रातिभाषिक सत्तेत आहोत तोपर्यंत तो पदार्थ आम्हाला खरा वाटतो. आणि जागा झाल्याच्या नंतर तो पदार्थ खरा वाटतो का आपल्याला? तो मात्र पदार्थ खरा वाटत नाही, कारण त्याचं आपण ब्रह्मज्ञान करून बात करत असतो. का त्या प्रातिभाषिक सत्यातल्या पदार्थाला ब्रह्मज्ञानाची आवश्यकताच नाही का? ब्रह्मज्ञानच व्हायला पाहिजे? सांगा बरं, समाधान करा बरं. प्रातिभाषिक सत्तेत भासलेला जो पदार्थ आहे त्याच्या निवृत्तीकरता ब्रह्मज्ञान करावं का जागं व्हावं? काय करू आहे का नाही? स्वप्नीच्या घाया हो खद चिवणे धनंजया. स्वप्नाच्या घाया आहे का नाही? गाव जर झाला असेल तर त्या घावाला औषध काय? ओखद म्हणजे औषध, चिवणे धनंजया, जाग होणं हेच त्याला औषध आहे का? ब्रह्मज्ञान करून घेणं हे औषध आहे? ब्रह्मज्ञानाची आवश्यकता आहे का? त्याला आवश्यकता नाही. आणि ज्याची ब्रह्मज्ञाना वाचून निवृत्ती होत नाही ती कोणती सत्ता आहे? ब्रह्मज्ञाना वाचून ज्याची निवृत्ती होत नाही ती कोणती सत्ता? प्रश्न व्यावहारिक सत्तेसाठी आपल्याला हा, म्हणजे ज्याची ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होतो, ब्रह्मज्ञाना वाचून ज्याची निवृत्ती होते ती प्रातिभाषिक सत्ता. आणि जिची ब्रह्मज्ञानानेच निवृत्ती होते ती कोणती सत्ता आहे? व्यावहारिक असणारी सत्ता आहे. बरोबर आहे की नाही? तर पहा, आता रजेवर भासलेला सर्प हा कोणत्या सत्तेतला होता? व्यावहारिक सत्तेतला होता का प्रातिभाषिक सत्तेतला होता? व्यावहारिक सत्तेतला होता. रजेवर भासलेला सर्प व्यावहारिक सत्तेतला कसा होईल? प्रातिभाषिक सत्तेतला पदार्थ. बरोबर आहे की नाही? मग हा भाषिक सत्तेतला पदार्थ आहे, याला जाग होणं. आता हा पदार्थ भासला का नाही भासला सांगा बरं तुम्हाला? नाही, मला अजून एकदा हे सांगाल का की हा रज्जूवर भासणारा सर्प हा प्रातिभाषिक सत्ता कसं म्हणतोय आपण? हे स्वप्नात थोडं घडलंय, हे सगळं प्रत्यक्षातच झालेलं आहे ना? म्हणजे फक्त अंधकार होता म्हणजे आपल्याला अज्ञान होतं, मग असं आहे म्हणून पण त्याला प्रातिभाषिक म्हणायचं का आपण? असं असतं की जे प्रातिभाषिक पदार्थ असतात त्या प्रातिभाषिक पदार्थाला सत्ता नसते, ती निमित्त मात्र सत्ता असते, ती फक्त प्रतीती मात्र सत्ता असते. त्यांची जी सत्ता बघा, आता व्यावहारिक पदार्थ आहे की नाही, हा टिकतो की नाही, हा दिसतो की नाही तुम्हाला तिन्ही काळामध्ये? आणि प्रातिभाषिक असणारा जो पदार्थ आहे हा किती काळामध्ये राहतो बरं? भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. स्वप्न तुमचं किती काळापर्यंत राहतं बरं? म्हणजे जो पदार्थ तिन्ही काळामध्ये टिकत नाही, एका काळामध्ये त्याची फक्त प्रतीती येत असते, तो पदार्थ कसा म्हणायचा? प्रातिभाषिक पदार्थ असं म्हणायचा. आणि तिन्ही काळामध्ये तो पदार्थ आहे तसंच राहतो. बरोबर आहे की नाही? जसं स्थानूवरती तुम्हाला पुरुष पाहायला मिळाला, मग स्थानूवरला जो पुरुष आहे तो पुरुष तुम्हाला कधी भासतो? पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, मंद अंधकारा दोषामध्ये ते कुठंतरी झाडाचं खोड असतं, पण त्याच्यावरती तुम्हाला पुरुष प्रतीतीला येत असतो. किती काळापर्यंत प्रतीतीला येईल? दुपारचं खडखडीत ऊन पडले मग तुम्हाला प्रतीतीला येईल का? नाही येणार.
आहे का नाही, कधी येईल, मंद अंधकारादी दोष असेल तेवढ्या काळापुरता तो फक्त प्रतीतला येतो, अन्य काळामध्ये प्रतीतला येत नाही. म्हणून त्रिकालिक अत्यंत काय असतो, अभाव असतो. म्हणून ते पदार्थ कसे असतात, प्रातिभाषिक असतात आणि त्याला फार ब्रह्मज्ञानाची आवश्यकता नाही. जागं झालं, रज्जूवर भासलेलं सर्प थोडा प्रकाश आणला, त्या प्रकाशाने एकदा रज्जूचं ज्ञान झालं, रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाची निवृत्ती स्वाभाविकपणे होतच असते. हे सगळे पदार्थ काय असतात, प्रातिभाषिक त्या ठिकाणी असतात. म्हणून रजेवर भासलेला सर्प व्यावहारिक सत नाही आणि प्रत्यक्ष प्रतीत होतो, म्हणून वंद्यापुत्राप्रमाणे असतही नाही. आता वंद्यापुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे का, अत्यंत असत नाही. कारण वंद्यापुत्राचा दृष्टांत कोणत्या वादामध्ये देण्यासारखा असतो, हा वंद्यापुत्राचा दृष्टांत कोणत्या वादात द्यावा, विवर्त वादात द्यावा का अजात वादात द्यावा? वंद्यापुत्राचा दृष्टांत कुठे द्यायला पाहिजे, अजातवादातच द्यावा, आहे का नाही? हा, आणि विवर्तवादामध्ये देऊन चालेल का? विवर्तवादामध्ये देऊन चालणार नाही, लक्षात घ्यायचं. म्हणून बघा, म्हणून रजेवर भासलेला सर्प व्यावहारिक सत नाही आणि प्रत्यक्ष प्रतीत होतो, म्हणून वंद्यापुत्राप्रमाणे असत नाही. दोन शब्द लक्षात आले. काय शब्द लक्षात आले? रजेवर भासलेला रजेवर भासलेला सर्प व्यावहारिक, ऐक नाही, सत नाही. रजेवर व्यावहारिक सत आहे का तिथं? व्यावहारिक सत नाही. आणि वंद्यापुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे का? अत्यंत असत तरी आहे का? दोन शब्द आले का बघा बरं इथं. एक सत शब्द आला आणि एक असत शब्द आला. सत शब्द कुठं वापरला? रजेवर भासलेला सर्प, काय म्हटले? सर्प भासलेला सर्प व्यावहारिक सत नाही, बरोबर आहे की नाही? म्हणजे व्यवहारामध्ये तो सत नाही. आणि वंद्यापुत्राप्रमाणे अत्यंत असत नाही, म्हणजे सत नाही म्हणजे खरा नाही, आणि असत नाही खोटा नाही, म्हणजे खराही नाही आणि खोटाही नाही. लक्षात आलंय का? खराही नाही खोटाही नाही, सत नाही असत नाही. सदरूप रूपाने किंवा असद रूपाने ज्या सर्पाचे अनिर्वचन असदरूप ज्या सर्पाचे निर्वचन कथन करणे शक्य नाही, परंतु प्रत्यक्ष प्रतीत होतो, म्हणून स्वतःहून विलक्षण आहे असे म्हणणे प्राप्त आहे. आता हा पदार्थ सत म्हणता येत नाही आणि असत म्हणता येत नाही. सत म्हणता का येत नाही बरं? तिन्ही काळामध्ये टिकत नाही. आणि असत का म्हणता येत नाही? प्रतीतीला तर येतो. बघा बरं का, बारकं नाही का, त्या पदार्थाला सत का म्हणता नाही आलं महाराज? सत का म्हणता आलं नाही? कारण तिन्ही काळामध्ये टिकत नाही. आणि असत का म्हणता येत नाही? कारण प्रतीतीला येतो, बरोबर आहे की नाही? मग पदार्थ तुम्हाला दिसला नाही का? दिसला, पण दिसला आहे पदार्थ, पण सत्य आहे का? सांगा आता. सत्य नाही आणि असत तरी म्हणता येईल का? वंद्यापुत्राप्रमाणे अत्यंत असत म्हणता येणार नाही, कारण त्याची प्रतीती मात्र येते. मग तो पदार्थ कसा झाला? सतय आहे आणि असतय आहे. म्हणजेच कसं झाला? सता असता होऊन विलक्षण पदार्थ झाला तो आता, बरोबर आहे की नाही? कारण हे सगळं आपण कशासाठी जीव काढतोय? हे सत असत ख्यात्या हे सगळं आपण का बरं पाहिजे? कशासाठी हा विचार चाललाय आपल्याला? एवढ्या ख्यात्यांचा आपण जीव काढून का विचार करतो? अनिर्वचनीय म्हणजे काय हे समजण्यासाठी. हा, पण आपल्याला कशाचा बात करायचा? आपल्याला दुःख झालंय का नाही? आपल्याला संसार बंधाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची का नाही? मग आता याच्यासाठी आपण किती कष्ट केले पाहिजे? का विचारच केला पाहिजे? याच्यासाठी विचारच केला पाहिजे, कारण विचारा वाचूने न पावे जे समाधान. मग आता हा सगळा चाललेला काय? विचार आहे. या विचारानेच जगताची निवृत्ती होऊ शकते. दुसरा काय उपाय आहे का या ठिकाणी? फार कष्ट केलं, फार दान दिलं तर याने आपल्याला मोक्ष कोणत्या तरी दुकानात जाऊन मिळेल का? असा मिळणार नाही. त्याला एकच, घातला दुकानं पैसे काय देते आली अशी दानं, हा पर्याय. दुसरा काही पर्याय आहे का? दुसरा काही पर्याय नाहीये. ओंकार महाराज बरोबर असे प्रश्न काढून द्या बरं का, व्यवस्थित लक्षात आले पाहिजे. आणि हे पाठही झाले तर चांगली गोष्ट आहे. परंतु प्रश्न जर काढले तर ते अवघड आहे. काळजीच लागते आता काराची काय पुढं.
काळजीच लागते. आता याचं उत्तर कसं येईल नाही का? येऊ द्या कसं का उद्या, पण आता कर नाही तर मग आता हा दुसरा पर्यायच नाही याला. कारण इथं अनिर्वचनीय ख्याती जर नाही कळाली, काही ख्याती काय लय फार कठीण आहे असं आहे का? बरं व्यावहारिक सत आहे का? व्यावहारिक सतही नाही. 2 आणि शब्द कोणता ठेव फक्त. हा 2च शब्दात आहे. दोनच शब्दाचे जो पदार्थ व्यावहारिक सत नाही आहे का नाही, आणि वांद्यापुत्राप्रमाणे अत्यंत असत नाही. म्हणजे जो पदार्थ सतही नाही आणि असतही नाही तो कसा आहे, सताहून विलक्षण आहे. एवढंच लक्षात घ्यायचं. खाली पाचना म्हणून सताहून विलक्षण आहे असे म्हणणे प्राप्त आहे. सताहून विलक्षणाच अनिर्वचनीय असे म्हणतात. अनिर्वचनीय कशास म्हणतात असा प्रश्न जर केला तर जो पदार्थ सत आणि असत याहून विलक्षण असतो, म्हणजे सताहून विलक्षण असतो, त्यालाच अनिर्वचनीय असा शब्द म्हणजे हा पारिभाषिक शब्द त्या ठिकाणी योजिला आहे. सताहून विलक्षणास अनिर्वचनीय असा पारिभाषिक शब्द मिथ्या या अर्थी योजिला आहे. म्हणजे सताहून विलक्षण अनिर्वचनीय कसा मिथ्या, सताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असा शब्द त्या ठिकाणी योजना करून घेतलेला आहे. सामान्यतः लोकांमध्ये मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंत असा समजतात. सामान्य म्हणजे व्यावहारिक लोकांमध्ये मिथ्या शब्दाचा अर्थ काय? मिथ्या म्हणजे खोटे, मिथ्या म्हणजे नाशवाने, हे काय खरं नाही असा त्या ठिकाणी मिथ्या शब्दाचा अर्थ घेतात. पण मिथ्या शब्दाचा अर्थ तसा त्या ठिकाणी घ्यायचा का? सामान्य लोक म्हणतात तसा घ्यायचा का? सामान्य लोक तसा म्हणतात तसा घेऊन चालेल का? चालणार मात्र नाही. म्हणून इथं सामान्यत लोकांमध्ये मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंत असा समजतात, ऐक नाही. पण शास्त्रीय भाषेत मिथ्या शब्दाचा अर्थ सताहून विलक्षण अनिर्वचनीय आहे असा त्या ठिकाणी काय घ्यायचा, लक्षात घ्यायचा. अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या पदार्थास प्रातिभाषिक सत्तावान समजतात. आणि अनिर्वचनीय घेत असताना जो पदार्थ भासला तो कोणत्या सत्तेतला भासलेला आहे, तर तो प्रातिभाषिक सत्तेतला पदार्थ भासलेला आहे. म्हणून त्या पदार्थाची संगती लावण्याकरता आपल्याला इथं कोणता शब्द विचारात घ्यायचा, तर अनिर्वचनीय मिथ्या शब्द विचारात घ्यायचा. त्याच शब्दाने त्याची संगती लागते. अन्य मात्र दुसऱ्या कोणत्याही विचाराने त्याची संगती मात्र लागत नाही. म्हणून असा अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या पदार्थास प्रातिभाषिक सत्तावान समजतात. म्हणजे जो पदार्थ सत नसतो, जो पदार्थ असत नसतो, तो सताहून विलक्षण असतो, तो पदार्थ कोणत्या सत्तेतला असतो? चंचल गुंजाळ सांगा. जो पदार्थ सत नसतो, जो पदार्थ असत नसतो, जो पदार्थ सताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असतो, तो पदार्थ कोणत्या सत्तेतला असतो? जो पदार्थ सत नसतो, जो पदार्थ असत नसतो, जो पदार्थ सताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असतो, तो व्यावहारिक सत्तेतला पदार्थ असतो का प्रातिभाषिक सत्तेतला पदार्थ असतो? प्रातिभाषिक सत्तेतला तो पदार्थ असतो. आणि प्रातिभाषिक पदार्थाची संगती लावण्याकरता आपल्याला कोणती ख्याती मानावं लागेल आता बरं संगतवार लागण्याकरता? अनिर्वचनीय ख्याती. तिथं सत्ख्याती म्हणून चालेल का? सत्ख्याती पण चालणार नाही, आख्याती ती पण चालणार नाही, अन्यथा ती चालणार नाही. आत्मख्याती आणि असत ख्याती एकही त्याची संगती लावू शकत नाही. तिथं फक्त अनिर्वचनीय ख्यातीचं लक्षात घेतली तर संगती लागेल, नाहीतर संगती लागत नाही. कारण सताहून विलक्षण अनिर्वचनीय पदार्थ इथं आलतो का? अशा अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या पदार्थास प्रातिभाषिक सत्तावान समजतात. कारण सताहून विलक्षण अनिर्वचनीय पदार्थ दिसतो त्यास काहीतरी सत्ता मानली पाहिजे, आहे की नाही? कारण जो पदार्थ ज्या अर्थी दिसतो म्हणजे तो कोणत्या तरी सत्तेमध्ये दिसतो का नाही, त्याला आपल्याला सत्ता द्यावंच लागेल का नाही? सत्य वाचून पदार्थ दिसतो का? बिगर सत्तेचा, विना सत्तेचा पदार्थ असतो का कधी?
एकही पदार्थ नाही, कोणत्या तरी पदार्थाला ज्या अर्थी पदार्थ प्रतीतीला येतो त्या अर्थी त्या पदार्थाला काहीतरी सत्ता ही मानावा लागेल. बिगर सत्तेचा पदार्थ मात्र नसतोच, आहे का नाही? आता कोणाला तरी अनुभव आहे का? अहो कोणत्याच सत्तेमध्ये नाहीये, मग तुम्हाला प्रतीतीला कसं काय आला? म्हणजे सत्ता तुम्हाला द्यावा लागेल नाही. अहो जागृतीत प्रतीतीला आला, मग खरा म्हणा. खोटा म्हणून चालेल का? स्वप्नामध्ये मला ते सगळे पदार्थ दिसले, आता कोणती सत्ता? त्यांना व्यावहारिक सत्ता म्हणून चालेल का? नाही, कारण टिकणार नाही. त्याचा लगेच बाद होणार आहे. जागं झालं का बाद होणार आहे. मग त्याला कोणती सत्ता द्यायची? पदार्थ दिसलाय पण टिकत नाही, आता कोणती सत्ता देणार? प्रतिभाषिक बरं का, पदार्थ दिसत, पदार्थ त्या ठिकाणी प्रतीतीला आलाय का नाही? पदार्थ मात्र प्रतीतीला आलेला आहे पण टिकत नाहीये, म्हणून त्याला प्रातिभाषिक सत्ता द्यावाच लागेल. सत्य वाचून पदार्थाला अस्तित्व नसतं, हे लक्षात घ्यायचं. कारण सत्ता कुठं आलो? कारण सत्ता होऊन विलक्षण आणि रचने पदार्थ दिसतो, त्याच काहीतरी सत्ता मानली पाहिजे. म्हणून स्वतःला स्वरूप नसून फक्त प्रतीत होणे हे ज्याचं स्वरूप, त्यास प्रतीती मात्र सत्ता असते, आहे का नाही? ज्याला कोणत्या प्रकारचं आता रजेवर भासलेला पदार्थ म्हणजे रजेवर भासलेला सर्प, त्याला कोणतं स्वरूप आहे का? सांगा बरं. टिपका, गव्हाळ्या, काहीतरी काय बडिया गव्हाळा असं काहीतरी वाटतं. 7व्या का 8व्या अध्यात उभी आहे माऊलींचे. म्हणजे तो टिपक्याचा दिसला का गव्हाळ्या दिसला का आणखीन कोणत्या प्रकारचा सर्प दिसला तुम्हाला? त्याचा फणा किती मोठा होता, कसा, किती जाड होता, किती बारीक होता, किती पातळ होता, किती लांब होता, असं तुम्हाला काही सांगता आलंय का? असं काही मात्र सांगता आलेलं नाही. पण दिसलंय का नाही? दिसलंय, पण यथार्थ रूपाने त्याचं वर्णन करता येतं का? यथार्थ रूपाने वर्णन करता येत नाही. याचा अर्थ जो दिसला आहे, ज्या अर्थी तो दिसतं त्या अर्थी त्याला सत्ता मानावा लागेल. पण कोणती सत्ता मानायची? कारण यथार्थ वर्णन करता येत नाही. सांगा, ह्या संसाराचं तुम्हाला यथार्थ वर्णन करता येतं का? हा संसार आम्ही जसा म्हणला तसाच झाला पाहिजे, सांगता येत आहे का? आपलं आता रात्रीचं झोपायचं जरी म्हटलं, आणि आता काल मी जरा स्वप्न जे पाहिलं ना, ते काही एवढं व्यवस्थित नव्हतं, पण आज मात्र मी स्वप्न चांगलंच पाहणार आहे. म्हणा बरं, असं कोणी? तुमच्या मनावर आहे का सगळं काही? मग हे सगळं कसं आहे? परिवर्तनशील आहे, बदलणारं आहे, न टिकणारं आहे. मग जे बदलणारं आहे, जर न टिकणार आहे, ते पदार्थ सत्य असतात का मिथ्याच असतात? मिथ्याच असतात, आहे का नाही? हे पदार्थ सुद्धा कसे असतात? रज्जू सर्पाच्या दृष्टांताप्रमाणे मिथ्याच असतात. म्हणून याची संगती लावण्याकरता आपल्याला अनिर्वचनीय ख्यातीचाच विचार करावा लागेल, इतर ख्याती मानून चालणार नाही. चला बरं, स्वतःला स्वरूप नसून फक्त प्रतीत होणे हे ज्याचे स्वरूप, त्यास प्रतीती मात्र सत्ता असते. याकरता त्यास प्रातिभाषिक सत्तावान म्हणतात. म्हणून त्याला दुसरा कोणता म्हणायचा? प्रातिभाषिक सत्तावानच म्हणायचं. अशा रीतीने सत्ताहून विलक्षण असणाऱ्या रज्जू सर्पाची प्रतीती होऊन हा सर्प आहे असा व्यवहार होतो. अशा पद्धतीनं सत्ताहून विलक्षण असणाऱ्या सर्पाची प्रतीती कोणत्या ख्यातीनं? केवळ फक्त अनिर्वचनीय ख्यातीनंच त्याची संगती लागते, बरोबर की नाही? म्हणून असा व्यावहारिक होतो. या व्यवहारास अनिर्वचनीय ख्याती म्हणतात आणि हीच सर्वात श्रेष्ठ ख्याती आहे. बघा आता श्रीगुरु आपलं शिष्य श्रीगुरु आता अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय समजला, पण त्या रज्जूच्या ठिकाणी सर्प आला कसा हे माझ्या लक्षात आले नाही, आहे का नाही? हसायला येतं का नाही सगळ्याला? रज्जूच्या ठिकाणी सर्प आला कसा, कुठून आला, पहिला कुठं होता, मग तिथून मग आपलं लक्ष नसताना तो बरोबर रज्जूवर येऊन बरोबर असा त्या रज्जूला धारण केलं, त्याने रज्जूवर बरोबर पसरला. रज्जू जशी जशी पडली होती तसं त्याने बरोबर तसाच पडला, आहे का नाही? पण हा आला कुठून होता? काय कोणी गारुड्याने आणून सोडला होता की कसं काय आला होता, आहे का नाही? आणि बरोबर रज्जूवरती येऊन थांबला होता, आहे का नाही? हे माझ्या लक्षात आले नाही, कृपा करून सांगावे अशी प्रार्थना आहे. हे आता आपल्याला हास्यास्पद जर वाटत असेल तर हे हास्यास्पद पण मानायचं नाही, आहे का नाही? परमात्म्यावरती हे जगत आलं कुठून? करा आता बरं विचार. मग आता म्हणा बरं, हसायसारखं आहे. मग आणि जगत धडधडीत येतं का नाही प्रतीतीला? बरं नाही कसं म्हणता येईल जगत आलं बरं? तुम्ही म्हणा बरं जगत नाही. अहो आहे ना, दिसतंय ना जगत, आहे का नाही? असू दे, जगत दिसते पण टिकतंय का? टिकत नाही. पूर्वी असं, आता थोडं 1-4-2 किलोमीटर गावात जायचं म्हणलं तर कुठं घर नसायचं. तहान लागली म्हणलं तर कुठंतरी पाणी, म्हणजे एखाद्या घरात दरवाजा उघडा असत तर तिथं पाणी. आता पावली घरं झाली,
ऐक नाही, आता किती पावलं पावली घरं झाली तर एखादी सुनामी, एखादी लाट, एखादा भूकंप झाला की सगळ्याचा सुपडा साफ झाला का नाही, बदल सगळ्याचा. म्हणजे हे बदलत राहतंय का नाही. आणि जे बदलत राहतं ते स्थायी असतं का कधी? ते टिकणार आहे का? ते चिरंतन आहे का? ते कधीच मात्र टिकत नाही. उलट नाथबाबाचा अभंग आहे बघा, की वाराणसी तीर्था क्षेत्रनाश आहे. आता हे काय काय शब्द वापरले? वाराणसी तीर्थ क्षेत्र सगळ्याचा काय आहे? नाश आहे. का बरं असं म्हटलं त्याने बरं? कारण हे सुद्धा काय आहे? प्रातिभाषिक सत्यप्रमाणेच आहे. हे काय टिकणार आहे का? हे टिकणार नाही. याची संगत लावायची म्हणजे आता काय करायचं? ज्या अर्थी याची संगत लावायची त्याला एक अनिर्वचनीय ख्यातीच मानावा लागेल. मग ह्या आलं कुठून? आलं नाहीच कुठून? आपलंच अज्ञान आहे. काय अज्ञान आहे? आपलंच अज्ञान आहे. त्या पदार्थाचं आपल्याला सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान जेव्हा जेव्हा होतं तेव्हा तेव्हा हे जगत आपल्याला प्रतीतीला येत असतं. एकदा विशेष रूपाने ज्ञान झालं का मग आपण काय म्हणतो? अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. हा सगळा संसार काय? परमात्माच आहे. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, परब्रह्मच आहे. प्रपंच एक झाला होता, हा झाला होता हे म्हणणं सुद्धा काय अगदी मिथ्या आहे, खोटं आहे, अनिर्वचनीय त्या ठिकाणी आहे का नाही. म्हणून कुठून आला नाही. ऐका का आला होता कुठून? रजेवरती सर्प कुठून आला होता का? तिथं त्याच्या अज्ञानामुळे आपल्याला भासला होता. अज्ञानामुळेच आपल्याला सर्प भासला होता. आता श्री गुरु संबोधन करतात. रजेच्या ठिकाणी दुसरीकडून कोठून सर्प आला आहे असे नाही, तर ज्या रज्जू स्वरूपाच्या विशेष रूपाचे अज्ञान असते त्या अज्ञानाच्या योगाने त्या रज्जूच्या ठिकाणी सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती होऊन त्याचे ज्ञान होते. रज्जूवरती सर्प कुठून आला का? रज्जूवर सर्प आला नाही. पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अज्ञान नाही, आणि पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अज्ञान नाही, आहे का नाही. आणि जो पदार्थ हे काहीतरी पडलेलं आहे असं त्याचं काय होतं? फक्त पहिल्यांदा सामान्य रूपाने ज्ञान, आहे का नाही. आणि हे रज्जू नसून हा सर्पच आहे का नाही. हे सर्पच आहे असं त्याचं विशेष रूपाने ज्ञान होतं तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला रज्जू व सर्प भासत असतो. जर त्या अधिष्ठानाचं आपल्याला विशेष रूपाने जर ज्ञान झालंच असतं, बरोबर ना, विशेष रूपाने जर ज्ञान झालं असतं त्यावरती तुम्हाला सर्प भासला असता का? सर्प भासलाच नसता. मग ज्या अर्थी सर्प भासतो त्या अर्थी त्याचं विशेष रूपाने ज्ञान आहे का सामान्य रूपाने ज्ञान आहे त्या सर्पाचं? सामान्य रूपाने ज्ञान. रजेवर भासलेला जो सर्प आहे त्या सर्पाचं सामान्य रूपाने ज्ञान आहे का विशेष रूपाने ज्ञान आहे? विशेष सामान्य रूपाने. रूपाने. विशेष रूपाने. हा विषय तुम्हाला रज्जूचं सामान्य रूपाने ज्ञान आहे का विशेष रूपाने? सांगा बरं आता. विशेष रूपाने. भासण्याकरता माईक चालू करून बोलायचं, तसं नाही बोलते. नाही, सामान्य रूपाने अज्ञान आहे. नाही, सामान्य रूपाने ज्ञान आहे आणि विशेष रूपाने अज्ञान आहे, म्हणून ते आपल्याला भासतं. हा, मग रज्जूचं तुम्हाला काय आहे? रज्जूचं काय सामान्य रूपाने आहे का विशेष रूपाने आहे? सामान्य रूपाने. ज्ञान आहे का अज्ञान आहे? विशेष रूपाने अज्ञान आहे. हा, म्हणजे त्याचं विशेष रूपाने अज्ञान आहे आणि सामान्य रूपाने काय आहे? ज्ञान आहे. म्हणून तुम्हाला रज्जूवरती सर्प भ्रम होतो, बरोबर की नाही. रज्जूचं सामान्य रूपाने ज्ञान आहे आणि विशेष रूपाने अज्ञान आहे. आणि सर्पाचं काय? नाही आलं लक्षात? अजून एकदा, म्हणजे हे एवढं कळलं, पण सर्पाचं काय म्हणजे आपल्याला कधीतरी सर्प असा असतो हे माहित होतं, म्हणूनच आपल्याला ते वाटतं की ती दोरी पडलीये म्हणजे तो साप आहे. तर माझा असा प्रश्न होता की आता आपण हे सगळा संसार असत आहे, मिथ्या आहे आणि परब्रह्म सत्य आहे असं आपण म्हणतो, मग कधीतरी आपल्याला असं ज्ञान होतं का की हे परब्रह्म सत्य आहे आणि हे सगळं मिथ्या आहे म्हणून आपल्याला असं होतंय का? होतं ना, कळतं ना. हेच ब्रह्मज्ञान. हेच एका शब्दात ब्रह्मज्ञान. हेच ब्रह्मज्ञान. एकदा तुम्हाला यथार्थ रूपाने हा विचार सागर कळला ना की मग तुम्ही म्हणाल की हे जन नव्हे अवघा जनार्दन. हे जन नाहीये, हा अवघा जनार्दनच आहे का नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हे तुम्हाला कळल, पण कधी कळल? तर
तसं तुकोबराय म्हणते का नाही, पाहिले पुराणे धांडवलेले दर्शने. सगळी दर्शनं म्हणजे सगळ्या दर्शनाचा विचार केला, सगळे पुराणं पाहिले, सगळे स्मृतिग्रंथ पाहिले आणि मग निश्चय झाला की रज्जू सर्पाकार भासले जगदंबर. त्याने असं झालं का देरे हरिण खाटल्यावर असं कधी झालंय का? नाही. त्यांनी एवढं सगळं पाहिले म्हणून त्यांचा निश्चय झालाय का नाही. तसं आता आपल्याला हे सगळं पाहूनच कळावं लागेल की हे भासते हे कसं आहे, याचं सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान दोन्हीकडे लावून घेतलं तर आपल्या लक्षात येऊन जाईल की हे सगळे कसे प्रातिभाषिक आहे, मिथ्य आहे, असं लक्षात येऊन जाईल. असो चला. श्री गुरु, रज्जूच्या ठिकाणी दुसरीकडून कोठून सर्प आला आहे असे नाही, तर ज्या रज्जू स्वरूपाचे विशेष रूपाने अज्ञान असते, रज्जू जो आहे का नाही त्या रज्जूचं काय होतं विशेष रूपाने, ऐक नाही, इथं काय दिलं रज्जूचं इथं सामान्य दिलंय का? सामान्य रूपाने नाही, उलट सामान्य रूपाने न म्हणता विशेष रूपाने काय आहे अज्ञान आहे. आणि विशेष रूपाने जर ज्ञान झालं असतं तर काय झालं असतं? विशेष रूपाने ज्ञान झालं असतं हा सर्प भासला नसतो. हा, विशेष रूपाने काय आहे इथं, विशेष रूपाने त्याचं अज्ञान आहे, बरोबर आहे की नाही. आणि त्या अज्ञानाच्या योगाने त्या रज्जूच्या ठिकाणी सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती होते. म्हणून इथं अजून शब्द घालायला पाहिजे ओंकार महाराज. म्हणूनच त्याला सर्पाची प्रतीत येईन का नाही. म्हणजे विशेष रूपाने त्या रज्जूचं अज्ञान आहे का नाही, विशेष रूपाने अज्ञान आहे हे तिथं घातलं. आणि सर्पाचं काय होतं विशेष रूपाने ज्ञान होतं, बरोबर ना. विशेष रूपाने कोणाचं ज्ञान झालं? सर्पाचं ज्ञान झालं. आणि रज्जूचं विशेष रूपाने अज्ञान होतं, म्हणून रज्जूवरती सर्प त्याला भासला. म्हणून त्या रज्जूच्या ठिकाणी सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती होऊन त्याचे ज्ञान होते. आता परिच्छेद क्रमांक 9, अनिर्वचनीय ख्यातीची रीत. आता आपल्याला अनिर्वचनीय ख्यातीची रीत आहे ना जरा थोडी बारकाईने पाहिजे. आता ही काही रीत आता आपल्याला कळली की नाही, जो पदार्थ सत्य नसतो आणि जो पदार्थ असत नसतो, म्हणजे व्यावहारिक सत नसतो आणि वंद्यापुत्राप्रमाणे अत्यंत असतही नसतो. म्हणजे जो पदार्थ कसा असतो सत नाही, असत नाही, सताहून विलक्षण असतो. त्याची संगती लावण्याकरता कोणती रीत? अनिर्वचनीय ख्यातीची रीत आपल्या लक्षामध्ये आलेलीच आहे. परंतु हीच रीत काय करायची आपल्याला थोडी बारकाईने. परत आता रस्त्याने चाललो, पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, आता आपल्याला तर पार पाठच झालेलं आहे, बरोबर ना. पण पाठ झाला असेल तर थोडं काय कुठं राहत असेल ना तर ती पण संगती लावून ते काय करते ना आपल्याला व्यवस्थित देतील. पुढचा विचार घ्यायचा का नंतर घ्यायचा? फार जड होत असेल तर मला असं वाटतं थांबावं, आहे का नाही. कारण जास्त दिलं का मग ते जरा जड होतं माणसाला, बरोबर ना. बरं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव